थँक्यू सो मच मॅडे सर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. एका बाजूने आगरी किंग, दोन सामन्यामध्ये जिंकलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच महेंद्र धुळे आणि त्याची संपूर्ण ब्रिगेड. त्याच्या समोर फाईट करत असताना प्रमोद वारगडे आणि त्याची संपूर्ण टीम. षटक क्रमांक पहिला चेंडू वेगवान मारा करत असताना नक्कीच पहिला चेंडू डॉट आलाय. फलंदाज विशाल आणि महेंद्र ही जोडी मैदानात आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोदचा पुढचा चेंडू विशालसाठी. हा चेंडू जास्त उंचीचा नक्कीच बाउन्सर मारा करताना पाहायला मिळतोय. वन बाउन्स कॉलिंग. गोलंदाजाला ही एक पूर्वसूचना दिली जाते. दोन चेंडू डॉट फेकत असताना चांगली सुरुवात प्रमोद वारघडे. सुरुवातीचे दोन सामने गमावले, त्यानंतर ही तिसरी मॅच खेळत असताना आपण पाहतोय बोलाशेट बॉईजची टीम. तिसऱ्या चेंडूवरती हलक्या हातानं प्लेस केलं. विशालनं सिंगल धाव कंप्लीट. एका धाब्यानं स्वतःचं खातं खोललं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं. सुरुवात झाली स्कोर काढला एक धावचा धावफलकावरती. स्ट्राईक चेंज झाली. यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र धुळे. समोरून प्रमोदचं आक्रमण. यावेळेस मोठा मासा गळाला. महेंद्र धुळेची खेळी समाप्त. ज्या फलंदाजानं मात्र आजचा दिवस गाजवला होता तो फलंदाज गोल्डन डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यश मिळालं. प्रमोद वारघडेनं घेतली विकेट. पहिलं षटक एकच धाव धावफलकावरती. विशाल आहे साथीला आणि त्याच्या मदतीला फलंदाज दर्शन नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन आणि विशाल. प्रमोद पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केलं. सिंगल कंप्लीट. दर्शनच्या माध्यमातून आलेली ही सिंगल धाव. स्कोर कार्ड वरती 2 धावा. पहिलं षटक प्रमोद गोलंदाजी मार्क वरती. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी त्यानं साकारली आहे. पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान मारा. स्ट्रायकिंग एंड वरती विशाल सामना करण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज प्रमोदचा. हा चेंडू हलक्या हातानं प्लेस केलं. सिंगल कंप्लीट. 30 यार्ड मध्ये चेंडूला अडवलं. जबरदस्त फेकी. डायरेक्ट हिट. फलंदाज विशाल परत. ऋषिकेश आलाय फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरती अभय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू वेगवान मारा. बॅटची कडा घेतली. चेंडू 30 यार्ड मध्ये अडवला जातोय. सिंगल धाब्यावरती संतुष्ट राहतात राहिले दोनही फलंदाज. एका धाब्यानं सुरुवात.
फटका चांगला पाहायला मिळतोय. हा चौकार बऱ्याच वेळानंतर आलेला हा दमदार प्रहार. बॅटमधनं हा चौकार आला. धावफलकाला थोडीशी संजीवनी नक्कीच प्राप्त होतीये. अभय गोलंदाजी मार्क वरती. वेगवान गोलंदाजीचा मारा यावेळेस पाहायला मिळतोय आणि आपल्या संघासाठी यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळतोय अभय. पुन्हा एकदा सज्ज आहे ओव्हर द विकेट. दर्शनसाठी चौकार आला, त्यानंतर कमबॅक केला अभयनं. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक स्थिरावलेला आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर 7 धावा स्कोर कार्ड वरती अंकित झालेले आपल्याला बघायला मिळतात. अग्री किंग संघाची धावसंख्या. हा सुद्धा वेगवान चेंडू. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. आता मात्र भोला शेठ बॉईज टीम कमबॅक करत असताना पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलेलं 7 या आकड्यावरती. अग्री किंग संघ दर्शन आहे आणि त्याला साथ देत असताना ऋषिकेश. यावेळेस दर्शनच्या बॅटमधनं चेंडू हवेमध्ये आणि हा धक्का क्रमांक तिसरा. फलंदाज माघारी. अजित सरांचा इशारा. 1 टू गो. शेवटचा चेंडू मार्गस्थ होता. सिंगल कंप्लीट केली या चेंडूवरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि धावफलकावरती 8 धावा. अग्री किंग संघाची धावसंख्या आपण पाहतो. सुरुवातीचे 2 सामने जिंकले अग्री किंग टीमनं आणि तिचे दोनही सामने गमावले होते टीम आपण पाहतोय भोला शेठ बॉईज संघानं. त्यानंतरचा हा तिसरा सामना चालू झालाय आणि आता जर आपण विचार केला तर चांगली सुरुवात आपल्या संघासाठी प्रमोदनं दिली. त्यानंतर षटक क्रमांक दुसरा अभयनं हाताळलं. ते सुद्धा एक चांगलं षटक. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 8 धावा. ऋषिकेश आणि नरेश ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक वरती ऋषिकेश युवा फलंदाज. चांगला चेंडू. प्रमोदचा वेगवान मारा. टप्पा खाल्ल्यानंतर वेगानं रिलीज झालेला हा चेंडू पाहायला मिळाला. स्किट होऊन सरळ जाऊन विसावलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 0 धाबांसाठी आलेला हा चेंडू. सुरुवात चांगली पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 ची. 8 या आकड्यावरती स्थिरावलेला धावफलक. पुन्हा एकदा प्रमोद. अद्यापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले. कुठल्याही प्रकारची सिंगल डबल धाव घेण्याची सुद्धा संधी दिली नाही. पहिला चेंडू डॉट. यावेळेस ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. अजित सरांचा इशारा वाईटचा. एका धावेचं योगदान धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं 9 या आकड्यावरती. 9 धावा अग्री किंग संघाची धावसंख्या. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. वेगावरती जबरदस्त नियंत्रण पाहायला मिळतंय. दिशेवरती नियंत्रण आणि टप्प्यावरती नियंत्रण. अचूक टप्प्याची गोलंदाजी सातत्यानं साकारत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रमोद वारगडे.
हा सुद्धा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू आणि बॅट एकमेकांचं रुसलेलं नातं आपल्याला पाहायला मिळतं. कुठल्याही प्रकारे बॅटला आणि चेंडूला स्पर्श न झालेला हा चेंडू सुद्धा 0 धाबांसाठी. प्रमोद वारगडे बॅक टू बॅक डॉट चेंडू फेकत असताना आपल्या संघासाठी हा सुद्धा डॉट बॉल. सातत्यानं बॅक टू बॅक निर्धाव चेंडूंची यावेळेस पूर्तता करत असताना गोलंदाज प्रमोद वारगडे नक्कीच वेगवान गोलंदाज, अतिशय नामवंत गोलंदाजांच्या यादीमध्ये सुमार असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या वेळेला जयहनुमान जोवेली टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत असते. नक्कीच एक प्रमुख आघाडीचा गोलंदाज म्हणून प्रमोद वारगडेला आपण नेहमी पाहत असतो. यावेळेस भोलाशेठ बॉईज संघात कर्णधाराच्या भूमिकेमध्ये यावेळेस स्क्वेअर कट करा पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं फिल्डिंग खराब आणि हा चेंडू बऱ्याच काळानंतर सीमारेषेच्या बाहेर फरार. षटक क्रमांक 30 प्रमोद वारगडे. संधी आणि ही संधी दवडली. षटक क्रमांक 30 समाप्त झालं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी अडखळत झालेली सुरुवात आगरी किंग संघाची. एस डी जे दरम्यान शुभागमन झालं आदरणीय सूर्यकांतजी धुळे साहेबांचं. अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. हॅलो 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 वैक्षिक सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि बदलापूर शहरातून ज्यांची ख्याती आहे भावी नगरसेवक नक्कीच विराजमान होतील अशा भरपूर साऱ्या शुभेच्छा आई जगदंबे चरणी त्यांना देऊया. जाऊया मागच्या दिशेने. या ऐकूया सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच मॅडी सर. मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे आणि स्पर्धेला 4 चंद्र लावण्याचं काम केलं जात आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मार्गस्थ आहे. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती बोलाशेठ बॉईची टीम. जर आपण या सामन्यामध्ये विचार केला तर नक्कीच ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती नरेश. मोठी जबाबदारी नरेश आणि आपण पाहतोय त्याच्या साथीला फलंदाज ऋषिकेश वरती. हा सामना जर आगरी किंग टीमला जिंकायचा असेल तर या दोन फलंदाजांना चांगली कामगिरी साकारावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा. एका धावेने धावफलक पुढे सरकलं. 17 या आकड्यावरती 17 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा दर्शन सर्वेचा हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढले. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी रबाना. दोनही धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस फेकी थोडीशी गचाळ पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण आणि चौथ्या धावेसाठी सुद्धा रवाना झाले. 4 धावा यशस्वीरित्या पूर्ण. कदाचित चौथी धाव या ठिकाणी वाचवली गेली परंतु आपण जर पाहिलं ना तेलही गेलं तूपही गेलं. 4 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि अक्षरशः जी मेहनत केली तुषारने ती कदाचित या ठिकाणी व्यर्थ ठरते. काय हरकत नाही. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी होतच असतात. सोमनाथजी खाडे सर. नक्कीच तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धोपाटणं. ही आपली मराठी मधली म्हण. चेंडू अडवला मात्र 4 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या आणि धावफलकाला योगदान. पुन्हा एकदा नरेश आडव्या बॅटनं खेळायचं होतं मात्र यष्ट्यांना अगदी खेटून असलेला यष्टीरक्षक आपण पाहतोय चेंडूला कलेक्ट केलं. डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवरती सर्वेश. नो बॉल कॉल. एक धाव धावफलकावरती अवांतरची वाढतीये. फ्रीटचा हा चेंडू असेल. वाईड.
यावेळेस पुन्हा एकदा डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं नरेशच्या बॅटमध्ये ही एक धाव आली आणि 24 धावा. षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वेगानं आणि उंचीनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार. यानंतरची मॅच गंधर्व ईगल्स आणि त्यांना फाईट करेल टीम अजितदादा स्मृती. दोनही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. धावफलक सुधारलेलं पाहायला मिळतंय. नक्कीच 30 धावांवरती पोहोचलं. हा फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती फिल्डर सज्ज मात्र पकडण्यात अपयशी. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 समाप्त. स्कोर कार्ड वरती 32 धावा. तब्बल 17 या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवात थोडीशी अडखळत नक्कीच झाली होती. मात्र आता संघाचं धावफलक सुधारलेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. फलंदाज ऋषिकेश आणि नरेश ही जोडी मैदानात. 5व्या षटकाला होईल सुरुवात. 32 धावा स्कोर कार्ड वरती. एक आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोनही फलंदाज आणि आगरी किंग टीम. गोलंदाजी मार्कवरती केशव म्हात्रे. जुना जाणता गोलंदाज. आपल्या संघासाठी हे शेवटचं षटक आणि अतिशय महत्वाचं षटक. बोलाशेट बॉईज संघासाठी षटक क्रमांक 5 चालू होत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती नरेश. यावेळेस नरेशच्या बॅटमधनं फटका चांगला पाहायला मिळतोय. व्यासपीठाच्या दिशेने येत असताना सिंगल धाव कंप्लीट. फिल्डिंग थोडीशी उशिरा कलेक्ट केलं. 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 34 या आकड्यावरती. केशव पुन्हा एकदा फिरकी आक्रमण. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. वाईटचा इशारा. फिरकी आक्रमण. जुना जाणता गोलंदाज संघासाठी हे शेवटचं आणि महत्वाचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस नरेशच्या बॅटमध्ये फटका फसला आहे आणि नरेशची खेळी समाप्त. गोलंदाज केशवला हे पहिलं यश. मिळाली आणि या संधीचं सोनं फलंदाज बाद.
स्कोर कार्ड सरकलं जाऊन पोहोचलं ते 38. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती निर्णायक फटका येईल का? मात्र गोलंदाज केशवला मिळालं यश, फलंदाज बाद. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे मित्रांनो. गंधर्व ईगल संघाचे कर्णधार सामन्याला सुरुवात. एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि पहिली धाव येते अवांतरच्या स्वरूपामध्ये. सामन्याला झाली सुरुवात. याच दरम्यान व्यासपीठावरती आदरणीय सूर्यकांतजी धुळे साहेब उपस्थित आहेत. जोवेली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मी विनंती करेल महेशजी धुळे सरांना आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो दिला जातोय आणि मायेची उबदार भगवी शाल आदरणीय सूर्यकांतजी धुळे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेचे प्रणेते आदरणीय महेशजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. हलक्या हातानं प्लेस केलं ऑफसाईडच्या दिशेनं. फिल्डर सज्ज होता मात्र 2 धावांचं योगदान, 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं.
हॅलो हॅलो बाईकशिक. 3 धावा. तर नक्कीच आपण काही सामन्यांचा शेड्यूल आहे. जर अग्री किंग आणि भोलाशेठ बॉईज या संघांमध्ये जर अग्री किंग हा संघ विजय होतो, तो संघ टॉप गुणतालिकेवरती अगदी अव्वल स्थानावरती असेल. भोलाशेठ बॉईज या संघाचा प्रवास कदाचित या मॅच नंतर संपुष्टात येईल. परंतु जर विचार केला, जर या मॅचमध्ये अग्री किंग हा संघ परास्त झाला तरी तो संघ अव्वल स्थानावरतीच असेल, कारण 4 गुण त्याच्याकडे असतील. परंतु गंधर्व ईगल्स आणि अजित स्मृती या 2 संघांमध्ये मॅच होईल. त्या संघामध्ये डू ऑर डायची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ सेकंड अगदी दुसऱ्या क्रमांकावरती असेल आणि जो संघ परास्त होईल त्या संघाला परतीचा प्रवास या मॅचमधून करावा लागेल. परंतु 2 संघ जे सलग समांतर गुणांवरती असतील, 4 गुणांवरती, त्या संघांमध्ये कदाचित सुपर ओव्हरची एक मॅच होईल आणि ज्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ अगदी टॉप अव्वल स्थानावरती राहील. परंतु त्याच्या खालोखाल एक संघ असेल, जो संघ परास्त जरी झाला सुपर ओव्हरच्या ओव्हरमध्ये, तो संघ देखील उद्या तुम्हाला इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल. हे विसरून चालणार नाही आहे. 2 संघ क्वालिफाय होतील ही सूचना आम्ही प्रत्येक संघ मालकाला, प्रत्येक खेळाडूला सातत्याने आवर्जून त्याचा उल्लेख करू, यात मात्र शंका नाही आहे. परंतु टॉस करू. या दरम्यान गंधर्व ईगल्स टीमचे कॅप्टन अजय धुळे आणि करण धुळे, अजित स्मृती 11 टीमचे कॅप्टन सन्माननीय सूर्यकांतजी धुळे साहेब, एक चांगले समाजसेवक आणि कदाचित कुलगा बदलापूर नगर परिषदेमध्ये त्यांना सेवा करण्याची संधी मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. भावी नगरसेवक म्हणून ज्याची ख्याती आहे त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस आपण करतोय सूर्यकांतजी धुळे साहेब त्यांच्या शुभ हस्ते. काटा असा कॉल आणि अजित स्मृती 11 राजेंद्र दादा धुळे यांचा संघ इथे विजय होतोय. टॉस आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी चेतन दादा धुळे, राजेंद्र दादा धुळे, एका बाजूला करण धुळे तर दुसऱ्या बाजूला लिटिल कृष्णा सातपुते अजय धुळे. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल, यात मात्र शंका नाही आहे. परंतु चांगली लढत अजूनही मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला अमोल धुळे आणि दुसऱ्या बाजूला दुर्वास नाना धुळे. थँक्यू सो मच मॅडी सर. 39 धावांचं टार्गेट आणि मैदाना फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. उदयोन्मुख गोलंदाज, चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्याची राहिली आहे. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा त्याने इम्प्रेस केलं होतं. तोच गोलंदाज जग्गू यावेळेस
गोलंदाजी मार्क वरती फलंदाजाला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात. प्रमोद स्ट्राईक वरती आणि चढवलंय प्रमोदनं आक्रमण. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. प्रमोदच्या बॅटमधनं षटकार. जग्गू वरती हल्ला चढवत असताना प्रमोदच्या बॅटमधनं हा धमाका. 23 धावा स्कोर कार्ड वरती यावेळेस पूल केलंय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये लपंडाव पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 39 धावांचं टार्गेट. टीम बोलाशेट बॉईज यावेळेस मात्र एक चांगली खेळी साकारत असताना विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतीये. 14 धावांची आवश्यकता. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 39 धावांचं टार्गेट आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रमोद वारगडे आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जग्गूचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे प्रमोद वारगडे. यावेळेस सुद्धा पॉइंटच्या दिशेनं हलक्या हाताने खेळून काढलं. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू षटकातील आणि हा चेंडू येतोय डॉट. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात बोलाशेट बॉईज संघाची. अठरा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती महेंद्र धुळे संघाचा तारणहार यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःच्या खात्यातलं हे षटक क्रमांक 2. राईट आर्म राऊंड द विकेट. जबरदस्त वेगवान चेंडू. फलंदाजाला काही कळायच्या आत जाऊन आदळला यष्ट्यांवरती. क्लीन बोल्ड. मोठी विकेट. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 13 धावांची आवश्यकता. प्रमोद वारगडे एक चांगली खेळी केल्यानंतर मात्र तंबूच्या आश्रयाकडे जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज यावेळेस मैदानात सर्वेश अर्थातच बाळा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती समोर आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय महेंद्रचं. उदयोन्मुख खेळाडू ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडूंना संधी मिळावी, आपला खेळ दाखवता यावा आणि नाव कमवण्याची संधी मिळावी यासाठी केलेला हा सगळा प्रयत्न असतो. अर्थातच जोवेली प्रीमियर लीग आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आगरी किंग महेंद्र धुळे आणि त्याच्या समोर बोलाशेट बॉईज अर्थातच प्रमोद वारगडेची टीम आपल्याला बघायला मिळते. धावफलक स्थिरावलेला 26 या आकड्यावरती. जसा महेंद्र आलाय तसं मात्र संघासाठी एक चांगलं षटक हाताळतोय. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे संधी दिली नाहीये आणि हा सुद्धा गडी माघारी परतत असताना पाहायला मिळेल सर्वेश तंबूच्या आश्रयाला. थँक्यू विजय.
चेंडूवरती मोठा प्रहार करू शकतात. मात्र समोर महेंद्र वेगाने चेंडूला हाताळत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अजितजी निकम सर, त्यांच्या समवेत सुरेशजी धुळे सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्रचा हा चेंडू हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या अगोदरच्या चेंडूवरती नक्कीच गडी बाद झाला होता, मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला. हा सुद्धा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूला संपर्क झाला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. महेंद्र म्हटलं म्हणजे एक अतिशय ताकदवर गोलंदाज आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. तुषार अद्यापर्यंत खातं खोलायचंय. स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय धावफलक स्थिरावलेला आपण पाहतो. 28 हा चेंडू नक्कीच डॉट निघाला आणि विकेट सॅक्रिफाईस होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. नॉट आउट. नक्कीच ज्यावेळेस धावबाद करत असतात त्यावेळेस बेल्स निघणं गरजेचं असतं. मात्र बेल्स उडाली नाही आणि ही सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 29 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती महेंद्र धुळे आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावरती. 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 10 धावांची आवश्यकता. अजूनही 13 चेंडू शिल्लक. बोलाशेट बॉईज टीम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंड वरती सर्वेश. हा चेंडू फुलटोच फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू हाताला चटका देऊन सीमारेषेच्या बाहेर चौकार. तेहतीस धावा, 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 30 समाप्त झाला आणि 33 धावा स्कोर कार्ड वरती. आता विजय दृष्टिक्षेपामध्ये आलेला पाहायला मिळेल बोलाशेट बॉईज संघाच्या. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आगरी किंग संघासाठी. ऋषिकेश हा चेंडू सिंगल कंप्लीट. आता मात्र धावबाद करण्याची संधी आणि ही संधी सुद्धा गमावली. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड होईल. 11 चेंडू 5 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सर्वेचा, मात्र हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. जबरदस्त फटका इम्प्रोवाइज करत असताना सर्वेच्या बॅट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. स्कोर लेवल. एका धावेची आवश्यकता विजयासाठी भोलाशेठ बॉईज टीम बऱ्याच काळाच्या संघर्षानंतर आता मात्र सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. सिंगल धावेची गरज आहे आणि फटका चांगला पाहायला मिळाला. स्वतःसाठी जागा बनवली आणि यष्ट्यांच्या मागे जाऊन खेचलेला हा फटका. विजयी चौकार.